हॅलो फ्रेंड, नमस्ते. मी आहे तृप्ती आणि तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते. आज आपल्याला भेंडी मसाल्याची भाजी बनवायची आहे. येथे भेंडी धुवून घेतली, पुसून घेतली आणि अशा उभ्या आकारात कापून घेतली आहे. गॅसवरती कढई ठेवली, तेल टाकलं, तेलमध्ये 1 चमचा जिरं टाकलं आणि भेंडी टाकून दिली. भेंडीला थोडं क्रिस्पी होऊ दिली आणि मग चवीनुसार मीठ टाकलं, अर्धा चमचा हळद टाकली. अशा प्रकारे मिक्स करून घेतली आणि त्याच्यावर अर्धवट झाकण ठेवून तिला कमी आचेवरती शिजू द्यायची. इकडे खोबरं किसून घ्यायचं, शेंगदाणे घ्यायचे, लसूण घ्यायचे, त्यांना मिक्सीच्या भांड्यात टाकून ग्राइंड करून घ्यायचं. आता हा कूट आपल्याला भेंडीमध्ये टाकून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा घरगुती गरम मसाला टाकायचा, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायची, 1 चमचा मॅगी मसाला टाकायचा आणि मस्तपैकी हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची, नाहीतर सर्व शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं खाली चिपकून जाईल. अशा प्रकारे अधूनमधून हलवत राहायचं. आणि बघा, आपली भेंडी येथे मस्त तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली, कापून घेतलेली कोथिंबीर देखील ॲड केलेली आहे. आणि एक टिप सांगायची आहे तुम्हाला, आपण जेव्हा भेंडीमध्ये मीठ टाकतो ना, ते भेंडी क्रिस्पी झाल्यावरच टाकायचं. आपण लवकर मीठ टाकून दिल्यामुळे भेंडी चिकट होते. बघा, येथे एकदम मस्त मोकळी मोकळी अशी भेंडी आपली तयार झालेली आहे. ज्या प्रकारे ढाब्यामध्ये, हॉटेलमध्ये भेंडी आपल्याला मिळते भेंडी मसाला, त्याचप्रमाणे आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने भेंडी मसाल्याची भाजी टेस्टी आणि पौष्टिक बनवलेली आहे. तर ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि ही भाजी आपण टिफिनला देखील देऊ शकतो. अगदी सोप्या साध्या पद्धतीने केलेली आहे आणि झटपट अशी 10 मिनिटाच्या आत होणारी भेंडीची भाजी आपली तयार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशा साध्या सोप्या साध्या सिंपल रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असतील आणि क्विक अशी रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय. खा, प्या, स्वस्त रहा. टेक केअर.